एक फॅमिली डॉक्टरकडे आली कारण त्याच्यातली एक मेंबर आजारी पडली. चौघांनी मिळून रिक्षा केली आणि ती फॅमिली डायरेक्ट डॉक्टरच्या केबिन मध्ये घुसली. आली रे आली, हास्य जत्रेतली अतरंगी कोहली फॅमिली आली आणि त्यांचं स्वागत करते प्राजक्ता माली. हो पिढी सुरू करतोय आता मी. हा आज जरा बिझी आहे. हो भेटूया. हां ते स्टॉक बघून ठेवा, गोळ्यांचा स्टॉक चेक करा, कळलं? हां हॅलो. हां बोला. हां काय आहे? तुमचं माकड फोटो सेशन करतंय. मी काय करू मला सांगा तुम्ही. चरबी माकडाची आहे. झाडं होती, फुलं होती, पानं होती, मरायला सई तामण करायला का चावलं ते? अख्खं जंगल पडलेलं होतं ना. मग आता ते फोटो सेशन करताय, मी काय करणार? हां नाही. आणि काय म्हणताय? माकड हसतंय, मग चांगलंय की माकड हसतंय मग. अच्छा हसायचे पैसे मागतंय. अरे नाही एक नाही, हे जरा सिरियस आहे. हसायचे पैसे मागते हे जरा सिरियस आहे. पण आता आम्ही काही करू शकत नाही. तुमचं माकड आहे, तुम्ही भोगा आता. हां चला. सगळ्या औषधं एकदा चेक करून ठेवा. या नमस्कार. या बसा. नमस्कार या बसा. हा बोला काय होते मुळात तुम्ही कोण आहात मला सांगा. मी शिवाली. मी बिवाली. मी पावली. मी आवली. नाही बरोबर आहे. आता आयुष्यात तसे तर आपण काय करणार. मी वेगळं विचारतोय तुम्हाला. तुमची नावं काय? कोण आहात तुम्ही? नावं काय? आम्ही आमची नावेच सांगितली. ही नावं आहेत तुमची? मी शिवाली आवली कोहली. मी बिवाली आवली कोहली. मी पावली आवली कोहली. मी आवली लावली कोहली. गळ्यात अन्नू मलिक बसलाय पेटी घेऊन. गळ्यातलं जे काही वाक्य बाहेर पडेल त्याला चाल लागलीच पाहिजे असा काही रूल आहे का? नॉर्मल बोला ना. आम्ही असेच बोलतो. हेच आमचं नॉर्मल आहे. हे नॉर्मल आहे तुमचं? हो. हे नॉर्मल आहे मग ही हसतमुख आहे असं म्हणायला पाहिजे. तसं नाही मला म्हणायचं आहे. तुम्ही इकडे आलेलात म्हणजे काहीतरी आजार झाला असेल ना. पेशंट कोण आहे? तुम्ही पेशंट आहात का मला सांगा. मी बिवालीसाठी आले. मी शिवालीसाठी आले. मी आवलीसाठी आले. मी पावलीसाठी आलोय. हे बघा तुम्ही एकमेकांसाठी आलात ते सांगू नका मला. पेशंट कोण आहे ते मला सांगा. पेशंट कोण आहे? मी सांगू? हा ही सांगेल. हो मी सांगू असं म्हटल्यावर खरं तर आपणच सांगायचं असतं. कळलं का? आपण नॉर्मली आज काय लेडी स्पॉट ना काय एक्सप्रेशन. अरे ओके मला तेच तुम्हाला सांगायचं. वहिनी तुम्ही सांगा काय झालं. तुम्ही सांगा मला काय झालंय. आम्ही सगळे थोडे थोडे आजारी आहोत. आम्हाला थोड्या गोळ्या द्या ना. बघा तुम्ही आता गोळ्या घ्यायला इकडे आलेला आहात. डॉक्टरांचा वाढदिवस आहे का अशात गोळ्या वाटायला? नाही की नाही. तुम्हाला काहीतरी झालं असेल, आजार झाला असेल की नाही. मग तो आजार कोणता मला कळलं पाहिजे तर मी त्या पद्धतीने गोळ्या देईन ना. काय झालं मला सांगा तुम्ही. हां काय झालं तुम्हाला? तुम्हाला सर्दी झाली आहे का? नाही मला सर्दी नाही झाली. मला पण सर्दी नाही झाली. मला तर सर्दी अजिबातच नाही झाली. मला आहे झाली सर्दी. अरे इकडे आड तिकडे विहीर असं झालंय आज मला. हे बघा मला तुम्हाला काय म्हणायचं आहे. सर्दी कोणाला झाली? मला. संभाषण तिथेच संपतं. तुम्ही पुढे मग ह्याला नाही जाणार, मला नाही झालं, त्याला झालं, ह्याच्यात मला खरंच इंटरेस्ट नाही आहे. कळतंय का तुम्हाला? हां तर सर्दी झालेली आहे.
बरं ठीक आहे, हरकत नाही. तर सर्दी झालेली आहे, बरोबर आहे? तुम्हाला सर्दी झालेली आहे. तुमचं नाव शिवाली, बरोबर? नाही, मी शिवाली. मी भिवाली. मी पावली. मी आवली. मी शिवाली आवली कोहली. मी भिवाली आवली कोहली. मी पावली आवली कोहली. मी आवली लवली कोहली. नका ना रे असं बोलू, डोक्यात जातात रे हे सगळं. असंच बोलायचं का मी पुढचं सगळं स्किट? तुम्हाला नाही जमत. गप्पा बसा. मला इंटरेस्ट पण नाही येते, कळलं का? हे बघा, तुम्ही इरिटेट करताय समोरच्याला, कळलं का? हे तुमचा जो टोन आहे ना, नाही इरिटेट होतोय त्यांनी. भिंतीवर अशी उलटी नखं घासल्यावर कसा शहारा येतो तसा शहारा येतो ऐकून तुमचं. हे लक्षात आलं का तुमच्या? ओके, मी आता जी माहिती देतोय ती माहिती फक्त मला पुरवा. लक्षात आलं का? हा, तर तुम्ही बिवाली आहात, बरोबर आहे? बिवाली. नीट बोला हो, कुठला आवाज आहे हा? तर तुम्ही बिवाली आहात, बरोबर आहे? तुम्हाला सर्दी झालेली आहे. हो. हा, सर्दी झालेली आहे, बरोबर आहे? मला सांगा तुमचं वय काय? माझं वय 18 आहे. माझं वय 18 नाही. माझं वय 18 नाही. माझं वय 18 नाहीच नाही. ही तुमची मुलगी आहे? ही मगाशी काय म्हणाली? तिचं वय 18 आहे. त्यानंतर तुम्ही काय सांगता माझं वय 18 नाही म्हणून? आई बापाचं आणि मुलीचं वय एकच असेल का? शाब्बास. गप्पा बसा. हे कोण पेशंट आज आलेले आहेत? एक पैसा घ्यायचा नाही आज परडेचा. काहीच दिसत नाहीये तुझ्या चेहऱ्यावर आज. काहीच करत नाहीयेस तू. एकटा मी आपटतो इकडे. हे बघा, तुमच्या लक्षात येत आहे का? बघा, आता हिला आजार झाला हे मला कळलेलं आहे. आता दुसऱ्या कोणीही बोलू नका, मी फक्त तिच्याशी संवाद साधतोय. लक्षात आलं तुमच्या? ओके. हा, तर तुम्ही हे बिवाली, तुम्ही बिवाली आहात? टार्झन आहेस? हो करायला नॉर्मल बोल ना बाबा. मी बिवाली, हो मी बिवाली, संपलं. कशाला हे नको आहे मला. हा, तर तुम्हाला हे जे काही सर्दी किंवा जे काही झालेली होती, मी आता विचारलं, तर ते काय झालेलं होतं की बाबा थंड काही खाल्लं का तुम्ही, किंवा काही कुठे कोल्ड्रिंक वगैरे पिण्यात आलं का तुमच्या? नाही, काल सकाळी मी शिंकली. आणि काल मी पण शिंकली. अच्छा, तुम्हाला पण सर्दी झालेली आहे? नाही, माझ्या नाकातली केस हुळहुळली मग मी शिंकली. कशाला सांगता रे ते? तुमच्या नाकातलं केस हुळहुळल्याने शिंकलं ते कशाला सांगताय डॉक्टरला? सर्दीमुळे काय झालंय का ते सांगा मला. काल तर मी पण शिंकली होती. अच्छा, म्हणजे तुम्हाला पण सर्दी झालेली होती? नाही, मी जस्ट भिवालीला कंपनी दिली. अरे कशाला सांगता रे? शिंकायला कोणी कंपनी देता? हा, चला शिंकूया जरा. एकत्र शिंकतात कोणी? वाटेल ते सांगाल तुम्ही. मला तर आता पण शिंक आली. अशिंक. मला तर पुढे शिंक येणार आहे. अशिंक. पुढे शिंक येते ते आधी कळतं आपल्याला कधी? 3 मिनिटांनी मला शिंक येणार आहे असं कधी विचारत तुम्हाला? काही कराल का? अशिंक. अशिंक. अशिंक शिंक. शिंक. चल रे, चल. गाढव आहेस? गाढव आहेस? शिंक गाढव आहेस तू? अरे मला हे काय घेऊन आली आहेस ती? हे अबाबा जे काय घेऊन आली आहे ते. अरे शिंक अशी नसते रे बाळांनो. हे बघा, हे अशी असते. आक्षी आक्षी शिंक अशी नसते. आक्षी ही शिंक असते. ओके. हा. अशिंक. 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 तुझं वेगळं असतं रे दरवेळेला. यांचं एक वेगळं, तुझं एक वेगळं, स्वतःची जागा वेगळी घेतोय रे तू. अरे यार असं नका करू यार, खूप पेशंट बाहेर आहेत, असं नका करू. कळतं का तुम्हाला? बघतोय बघ कसा. नीट बघा तुम्ही. मी डॉक्टर आहे तुमचा, बरं करायला आलो इकडे. तुम्हाला कळलं का? काय झालंय ते कळेल का मला? काय झालंय, कशामुळे सगळं झालं? मी सांगू? हा सांगा. मीच सांगणार. अरे मग त्याच्या बावळ्याटाच कर. मीच सांगणार कशाला पाहिजे? शानपणा करू नको तू. काय झालं ते कोण सांगणार आहे का मला? आम्ही फिरायला गेलो होतो कणकवली. हा. तिकडून आम्ही गेलो तारकर्ली. तिथून आम्ही गेलो दापोली. तिथून आम्ही गेलो वेंगुर्ली. माझ्या डोक्यावर होती टोपली. पायात नव्हती चपली. अरे घाबरे,
ली काय जागतिक संमेलन भरवताय लीनचं लोणचं घालायचं एवढं ली करून पुढे काय झालं सांग रे लवकर तिथे तिथे दिवाळीने आईस्क्रीम खाल्ली. हा. शिवानीने बर्फाचा गोळा खाल्ली. मी समुद्रात डुंबली. मी तर समुद्रात डुमडुम डुंबली. तू कोणाच रे शाण्या तुझ्या एकटाचं डुमडुमली बाकी डुमता तू डुमडुमतो तिकडे जाऊन ना अशी डॉक्टर आहे मी डॉक्टरचं कॅरेक्टर करतो डोक्यात जाऊ नको सांगून ठेवतोय. ए पुढे काय झालं सांग रा. पुढे पुढे दिवाळीला खूप थंडी वाजली. हा. मग दिवाळीने चादर ओढली. मग आवलीने चादर खेचली. आणि मग चादर फाटली. आणि मग दिवाळीला खूप खूप थंडी वाजली. मग दिवाळीने स्वेटर घातली. नाही आवलीने मफलर घेतली. मी नाही मफलर घेतली. मफलर तर शिवालीने घेतली. मी मफलर नाही घातली. तूच घेतली मी पाहिली. मी पण बघितली. तूच घेतली. तिने सांगितली आता मी पण ऐकली. मग चादर वर ओढली आणि पाय उघडी राहिली. नाही, 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 कोणी मग कोणी पायात तिने तर घेतलेली हात चादर गेली. ए गोळी घे चल घे गोळी घे चल गोळ्या का ए माझी गुलाबी लिली. वाटत त्याच्या गोळ्या माझी पिवली. माझी पिंकली. माझी हिरली. कुठला हिरली कुठला रंग आहे रे हिरली कुठला रंग आहे हिरली कुठला रंग आहे तुझा मग माझी बघुली. भगुली नाही रे भगवा असतो तो भगुली कुठला रंग आणलात असे नाही ऐकायचे तुम्ही टकली सटकली. ए मी घाबरली. मी पण घाबरली. मी तर खूप अच्छा. घाबरली. मी तर घाब घाबरली. तुझं घाब घाबरली दाखवतो नको 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 नको. डॉक्टरने स्वतःला टोचली. ती तर अशीच उभी राहिली. आता आता काय 15 मिनिटं झाली. आता स्किट संपली. येणार आता प्राजक्ता माली. वा 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 एकदम अबाबावाला परफॉर्मन्स लवली. हा सरस एक प्रसादा सगळ्या सिरीज मध्ये ही सिरीज मला लय आवडली. कोहली फॅमिली पुन्हा आवडली. पण मला प्रश्न पडला ही टोनिंग कोणी शोधली. ज्याचं नाव येणार त्याला मी देणार जुजली. नाही मला सिरियसली प्रश्न पडला हे जे मी आवले कोल हे टोनिंग कोणी शोधलं हे कोणाला सापडलंय. रिहर्सल करतानाच तुम्ही फार वेडे आहात यार सगळे सिरियसली. आणि हांडे तू आज कमाल केलीस म्हणजे हे 5 जण समोर अतिरेक करतायत म्हणजे अतिशयोक्तीचा कळस चाललाय समोर आणि आपण ढिम्म उभं राहायचं एक तसूवरही चेहरा हलवायचा नाही. हे खूप डिफिकल्ट आहे प्रियांका. खूप ब्रिलियंट फॅन्टॅस्टिक खूप मजा आली. सई हे प्रियांकासाठी अशक्य होतं. तू जे केलंस ते करणं खूप डिफिकल्ट आहे पण तू ते शेवटपर्यंत सोडलं नाहीस हांडे. वा वी आर प्राऊड ऑफ यू. पांडू म्हणजे आज तू काही न करता खूप काय केलंस हे लक्षात घे. आणि प्लीज पुन्हा लवकर या. आम्हाला या सिरीजचा कधीच कंटाळा येत नाही. मजा आली.